कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मग काय सर, कसं वाटतं आता? मस्त। हा पेशंट आता घरी जायला इम्पेशंट झालाय। पण घरी जाऊन तुम्हाला पूर्ण आराम करायचा आहे। सगळी औषधं वेळच्या वेळी घ्यायची, कसलीही दगदग करायची नाही आणि वजन उचलायचं नाही। मिसेस ठाकूर, तुम्हाला जी औषधांची लिस्ट दिली आहे त्यातल्या औषधाचा कुठलाही डोस चुकता कामा नये, आणि खास करून ब्लड थिनर। आणि सर, तुम्हाला ही सगळी औषधं आता कायम घ्यायची आहेत। नाही, ते सगळे औषधं वेळेत आणि व्यवस्थित घेते। आम्ही आहोत ना काळजी घ्यायला त्यांची। गुड। आणि दर 10 दिवसांनी फॉलोअपला यायचंय। ओके, चला आता निघूया, जा सांगितलं त्यांनी। ते बाबा व्हीलचेअर येते। चला व्हीलचेअर काय करताय बाबा, घरापर्यंत जायला? हार्टचं ऑपरेशन झालंय, पायाचं नाही। नाही नाही बाबा, तुम्हाला त्रास नको व्हायला, चला बरं। काही त्रास होत नाही। हा, मी फिट चालत जाऊ शकतो। फिट आहे मी, फिट आहे। हा, खरंच कुठे आलो नाही का न्यायला? हा ठीक आहे ना, तू आहेस की। अरे बाकीचे काय घरी भेटतीलच ना सगळे। हा बरं डॉक्टर। थँक्यू डॉक्टर। वेलकम। सावकाश सावकाश। हा, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम। तू जर फ्रॉड केलासच नाहीस तर तू लपत कशाला होतास? हो साहेब, काही लोक बंदूक घेऊन शोधताय तुम्हाला। खूप मोठा गुंडा आहे, त्याच्याकडून मी पैसे उचलले। म्हटलं जमीन विकून ते फेडून टाकेन, पण तोपर्यंत व्याज वाढत गेला साहेब, म्हणून लपलो होतो साहेब। एक मिनिट नाही, म्हणजे माझ्याकडे जे जागा लेजिट असण्याचं डॉक्युमेंट आहे, सर्टिफिकेट आहे, ते जेन्युइन आहे। हो, पूर्ण पैसे पडतात। हो साहेब, ते सर्टिफिकेट जेन्युइन आहे। हो साहेब, मी नाही बस बस बस, हे शेवटचं वाक्य बोलण्याची आता काहीच गरज नाही। म्हणजे ऑफिसर्स, ऐकलत ना? आता काय लपाछुपी खेळायची का? वेळ नाही तेवढा, या बाहेर। हा मस्त। हे इथे कसे? आकाश सर, आपण ऑन द वे असताना मीच मेसेज केला होता यांना। काय झालंय ना आता सगळं क्लिअर? यांनी याच्या तोंडाने कबूल केलंय की आकाश सरांकडे जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा जेन्युइन आहे। त्यामुळे आता प्लीज आकाश सरांना अजून त्रास देऊ नका, प्लीज। किती चांगला माणूस आहे माहितीये का तुम्हाला? बरं चांगला जाऊ दे, किती मोठा माणूस आहे माहितीये का? किती मोठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे त्यांची, बाकीचे बिझनेसेस आहेत, पण तरीही किती साधा राहतो हा। आणि तुम्ही अशा माणसाला प्लीज, आणि या तुमच्या पाहुण्याला घेऊन जा आता। सॉरी फॉर दिस ट्रॅव्हल सर। हे नो, इट्स ओके। चला, चल 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 चल। So, Akash sir, everything is fine now. Yeah, everything is fine. And I know की मी तुला थँक्यू म्हटलेलं तुला आवडत नाही, पण तरीही मी तुला थँक्यू म्हणणार आहे। आकाश सर, लकी, थँक्यू। थँक्यू म्हणण्याऐवजी एक काम करा। बोल। मोहीम फत्ते। पण एक महत्वाचं काम अजूनही बाकी। अजून काय?
भास्कर, अरे लाव ना फोन आकाशला. आई अगं 3 वेळा केलाय, उचलतच नाहीये. काय लावा ना फोन, आई म्हणतात किती फोन करायचं तुला. आई सॉरी, ते प्रवासात लक्षात. बरं आई काय म्हणतात, मला आताच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन चल ना, त्यांचं ऑपरेशन आहे आज. आई पण नाही ऐक ना, आधी मला कळत नव्हतं या सगळ्याला कसं सामोरं जायचं ते, पण मला आज भेटलं पाहिजे ऑपरेशनच्या आधी तरी. आई आई जरा शांत हो. अरे शांत कसं हो तू, पण काय तसं. ऑपरेशन झालंय. आ? हो, आणि त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळालाय. अखेर त्यांना घेऊन घरी येतच असेल. पण ते ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, काहीही कॉम्प्लिकेशन्स नव्हते. अजून एक ते देवा, अरे आकाश बाबाच्या घरी आले आणि त्यांना कळलं की घर विकायला काढलं. अरे त्यांना सहन नाही होणार. अरे आकाश, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आई अगं, बाबा येतील कसं वाटेल. ऍक्च्युली कसं आहे ना की नाही हे बघा सर, मी तुमच्या आईच्या वयाची, मी हात जोडते तुमच्या पुढे. आम्हाला काही दिवसांची मुदत द्या ना प्लीज. माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाही. आई 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 संभाळ होता. अरे पण ते सॉरी, थोड्या स्ट्रेस मध्ये त्या. इट्स ओके. हे घ्या, बँकेमध्ये नेऊन सबमिट करा, म्हणजे तुमच्या लोनचे हप्ते पूर्वीसारखे सुरू होतील. आणि हो, तुमच्या बांधकामावरचा स्टे पण मागे घेतला गेलाय. थँक्यू सर. आणि गैरसमजाबद्दल राहू नका. आम्ही फक्त आमचे काम करतो, नथिंग पर्सनल. ऑफकोर्स. नमस्कार. थँक्यू. आकाश यार, मला काय कळलं नाही. कधीपासून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आई मला सांगायला देईल तर ना. पण आपलं घर कोणीही हिरावून घेणार नाही. बाबा जेव्हा घरी परत येतील ना, तेव्हा आपल्या डोक्यावरचं हे छप्पर तसंच राहणार आहे. अरे पण आकाश, हे झालं कसं. हे सगळं झालंय लकीमुळे. नाही सिरियसली, लकी नसताना तर हे काही शक्य झालं नसतं. नो, आय रिअली मीन इट. त्यांनी स्वतःचा जीवाचा विचार न करता स्वतःच्या अंगावर गोळी झेलली आपल्याकरता. अहो सर, काय हे सांगायची काय गरज आहे. मी एवढं काही विशेष केलेलं नाहीये. मी झालेलं नाही कसं, तुला माहिती नाही. मी एवढ्या नातेवाईकांना फोन केले, सगळ्यांनी हात वर केले. आणि तुला तर आम्ही कालपर्यंत ओळखत सुद्धा नव्हतो. आधी मला 3 मुलं होते, आता 4 आहेत. बास अहो बास, किती कौतुक कराल माझं. मी खरं तर एवढं काहीच केलेलं नाहीये. हे बघा, आता तुम्ही रडू नका प्लीज, आता मला पण रडू येईल. तुम्ही मला तुमचा मुलगा मानला ना, मला खरंच खूप भरून आलंय. खरं तर मला असं वाटतं की माझ्या सख्या आईने पण माझ्यावर एवढं प्रेम केलं नसेल कधी, एवढी माया लावली नसेल जितकी तुम्ही लावताय. मी सगळं करेन खरं, बस असाच तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.